मित्रांनो, आपला हिंदू धर्मच निसर्गाला देव मानतो. झाडं, पानं, फळं, फुलं सगळ्यांना आपण देव मानतो. देव पाहतो त्यात आणि त्याची पूजा करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कृतज्ञता बाळगतो त्याची. तर मित्रांनो, आता सण आलाय दिवाळीचा, आनंदाचा सण. आणि या दिवाळी सणाच्या अगोदर वसुबारस असते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की वसुबारस म्हणजे नक्की काय, वसुबारस आपण का साजरी करतो, वसुबारसचे नियम काय, उपवास कसा धरावा, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून जाणणार आहोत. आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. कारण प्रत्येक सण आपण साजरा करतो ना, तो का करतो. आणि हा व्हिडिओ आमचा पाहून आपल्या मुलाबाळांना नक्की सांगा. वसुबारसाच्या दिवशी आपण आणि सगळ्या आमच्या बांधवांना, भगिनींना मराठी कथाकथन चॅनल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून. सगळ्यांना हे जे वर्ष आहे ते भरभराटीचं जावो अशा मी लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो, आमच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. तर मित्रांनो, ही माहिती जर आवडली तर नवीन असताल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण. आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. तर मित्रांनो, अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस आणि द्वादशी म्हणजे गोवस्त द्वादशी असंही म्हटलं जातं. मित्रांनो, वसु या शब्दाचा अर्थ गायी सुद्धा होतो. वसु या शब्दाचा अर्थ धन होतो. वसु म्हणजे कुबेर होतं, कुबेर हा सुद्धा अर्थ होता. वसु म्हणजे सर्वांमध्ये वास करणारा, वसु म्हणजे सूर्य आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस. तर मित्रांनो, वसुबारस या दिवसापासून आपला दिवाळीचा सण आपण साजरा करायला सुरुवात करतो. घरापुढे रांगोळी काढतो. तर मित्रांनो, वसुबारस हा सण कसा साजरा केला जातो आणि का केला जातो ते थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो, ज्या वेळेला समुद्र मंथन केलेलं होतं राक्षस आणि देवांनी, या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर निघाली होती, 20 बाहेर निघालं होतं, अनेक रत्न बाहेर निघाली होती. परंतु याच्या बरोबर समुद्र मंथनातून 5 कामधेनू बाहेर आल्या होत्या. आणि या 5 कामधेनूपैकी नंदा नावाची एक कामधेनू होती. आणि याच उद्देशानं हा सण साजरा केला जातो, गायीची कृतज्ञता मानण्यासाठी, अनेक जन्माच्या इच्छा आपल्या पूर्ण करण्यासाठी. कारण मित्रांनो, गायी म्हणजे कामधेनू आहे. गायीच्या शरीरावर जेवढे केस आहेत तेवढे वर्ष तुम्हाला स्वर्गामध्ये राहावयास मिळेल. गायीची सेवा केल्यानंतर तुमची कामना पूर्ती होणार आहे बघा, गायीची पूजा केल्यानंतर. तर मित्रांनो, आपला देशच कृषीप्रधान देश आहे. हा विचार करा, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव मानतो आपण, पूजा करतो तिची. आणि या दिवशी गायी आणि तिच्या वासराची पूजा केली जाते वसुबारसच्या दिवशी. तर ती मित्रांनो, पूजा करावी कशी ती ध्यान देऊन ऐका आपण. वसुबारस या दिवशी आपल्या अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढावी आणि दिवाळी सणाची सुरुवात झाली असं समजावं, करावंच. आणि या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा केली जाते. गायीच्या पायावरती पाणी टाकावं, हळद कुंकू व्हावं, फुले व्हावीत आणि अक्षदा व्हाव्यात, फुलांची माळ घालावी आपल्या गायीला. वासराची पूजा करावी तिच्या पाडसाची आणि निरंजनानं गायीला ओवाळावं. गायीच्या अंगाला स्पर्श करा, पाया पडा तिच्या आणि त्यानंतर गोड नैवेद्य गायीला त्या ठिकाणी दाखवायचा आणि गायीला आपण प्रदक्षिणा करायची. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही गायीला प्रदक्षिणा करताना सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. सगळ्या देवांच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात, सगळ्या तीर्थांच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात. गायीला प्रदक्षिणा घातल्यानंतर सगळ्या तीर्थांचं दर्शनाचं पुण्य तुम्हाला मिळतं. इतका हा दिवस भाग्याचा आहे. विचार करा, गायीचे दूध देते ना आपल्याला, आपल्या बाळाचं शरीराचं पोषण होतं. परंतु मित्रांनो, अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आम्ही शहरामध्ये राहतोय, आता गाय नाही, आम्ही करायचं काय, कसं पूजन करायचं. तर त्याच्यावरती सुद्धा उपाय आहे. मित्रांनो, आपण शहरात राहत आहे, गाय नाही जवळ आपलं, तर असं एक घरामध्ये पाट ठेवायचा आपल्या आणि पाटावर सुंदर अशी गाय आणि वासराचं चित्र काढायचं. त्याचा छाप सुद्धा मिळतोय. तांदळानं काढा, रांगोळीने काढा, एक चित्र तयार करा गायीचं आणि वासराचं. आणि वरच्या सांगितल्याप्रमाणे त्या गायीचं अगदी मनापासून आपण पूजन करा की गायीच आपल्या समोर उभी. तर अशा पद्धतीने मित्रांनो, वसुबारस हा सण साजरा करायचा. आता वसुबारसेचे काही नियम आहेत बघा, आपल्या पूर्वजांकडून आलेले. आपल्याला ज्या स्त्रियांनी दिवसभर उपवास केलाय त्या स्त्रियांनी मित्रांनो त्या दिवशी गहू, मूग हे पदार्थ खाल्ले जात नाहीत, खायचे नसतात. दूध आणि दुधाचे पदार्थ खायचे नसतात त्या दिवशी. आणि ज्यांनी उपवास केलाय त्यांनी उपवास ज्या वेळेला सोडायचा असतो त्यावेळेला बाजरीची भाकरी आणि गवार लागते, त्यानं तो उपवास सोडायचा. आणि हे मनोभावे अशा प्रकारे गायीचं जर आपण पूजन केलं, तिच्या वासराचं पूजन केलं, तर मित्रांनो गोमातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो. आपल्या मुलांना आरोग्य प्राप्त होतं,
आयुष्य त्या ठिकाणी वाढतं, कारण ती कामधेनू आहे. तुम्ही जे बोलाल ते तुमची इच्छा पूर्तता करण्याची ताकद त्या कामधेनूमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण वसुबारस नक्की साजरी करा. कारण पहिल्यांदाच मी बोललो होतो मित्रांनो, आपला हिंदू धर्म हा निसर्गाला देव मानणार आहे. पशु पक्षी प्राणी झाडं सगळ्यांना आपण बघा देव पाहतो. त्यात श्रेष्ठ आपला धर्म आहे हिंदू बघा. आणि त्याचप्रमाणे सण साजरा करा. तर मित्रांनो, सुंदर अशी वसुबारसेची माहिती जर आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला असेल ओम नमो भगवती वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. गौमातेच्या नावानं आम्हाला कमेंट करा. आणि मित्रांनो, पुढील आमचे जे व्हिडिओ दिवाळीच्या बाबतीत खऱ्या कथा चॅनल त्या आम्ही तयार करणार आहोत, त्या अवश्य आपण पहा. कारण मित्रांनो, आपली संस्कृती जपण्याचं काम, आपली संस्कृती पुढच्या पिढीला मिळावी, हा एक तोडक्या मोडक्या पद्धतीनं केलेलं हे आमचं काम आहे बघा. उद्देश आहे आमचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.